पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घ्या चहा घ्या, चहा घ्या, बिस्किट खा, नंतर गोळ्या. घेतला असताना चहा. ठीक आहे ठीक आहे घ्या. अण्णा येऊ? या या आहे ना, या या ये. या या. बसा बसा या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. हाय. नमस्कार. हॅलो. नमस्कार. मी पाणी आणते. हो. काय कसं काय आज एकदम अचानक येणं केलं? काय इथूनच कुठे चालला होतात की काय? मी काही फोन वगैरे केला नाहीत म्हणून. काय नेमकी आज आमच्या सुमनची तब्येत जरा ही म्हणजे माझी आईने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. तिने आज आग्रहच धरला होता, काही झालं तरी सकाळी जायचं. मी म्हटलं की थांब जरा, मला चेंज वगैरे करू दे, आणि तेही करू देत नव्हती. शेवटी आईला नाही कसं म्हणणार, नाही का? आता तू इथे हक्काने येऊ शकतोस बरं का गौतम? धन्यवाद. थँक्यू. बरं सगळ्यांसाठी चहा ठेव. हो. चला, शुभस्य शीघ्रम. अहो, ज्या कामासाठी आलोय ते काम आधी करून घेऊ. हॅलो, सुधीर येत नाही ऑफिसला का? आईला बरं नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. त्याला म्हणाव आई बरी होईपर्यंत घरीच थांब, आणि काही लागलं तर माझ्या परवानगीची वाट बघू नका. ओके सर, मी काय म्हणत होतो? एक मिनिट. तू चहा घेतलास का? तू बस ना, चहा घे ना, मग बोलू आपण. बस ना. हो सर, हो. हा सुधीर, आत्ताच ऑफिसमधनं कळलं तुझी आई. नो नो, डोंट वरी, तुझे सगळे मेडिकल बिल्स ऑफिस पे करेल. तू आईची काळजी घे. विजय, हा, तू ऑफिसला जा. हो. काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर मी फोन करतो. ठीक आहे सर. सॉरी. ठीक आहे रे, मुद्दाम नाही पाडलेस. हा हा. सारखं काहीला काहीतरी पडतंय. सॉरी सर, सॉरी. राहू दे, ज्योती क्लीन करेल. ठीक आहे सर. दादा, काय झालं? आणि तू अजून तयार नाही झालास? ऑफिसला नाही जायचं तुला? आणि ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? काहीच कळत नाहीये ग. काय करू, कुठे जाऊ? 2 दिवस झाले आई बाहेर आलेली नाही, कोणाशीच बोलत नाहीये. जेवण पण काय
तर जरासा वरण भात. अद्याप काय करू ऑफिसला जाऊन? माझं लक्ष तरी लागणार आहे का तिथे? हो ना, आई स्वतःलाच शिक्षा करून घेते. मी राबलो कशासाठी? अगं घरी सगळे खुश राहावेत म्हणून दिवस रात्र काम केलं ना मी. काहीच कळत नाहीये मला. अद्याप तू मला सांग, आपण हे सगळं आईपासून का लपवलं? तिला त्रास होऊ नये म्हणून ना. मी कितीदा त्या दारासमोर उभं राहून बोललो की मी चुकलोय, मला माफ कर, मी चुकलोय, मला माफ कर, पण ती बाहेरच येत नाहीये. अद्याप तू काहीतरी कर ना. आम्ही दोघे थकलोय का आता? तू बोल ना आईशी, तू सांग ना तिला बाहेर यायला प्लीज. अद्याप तू कर ना काहीतरी. नाहीतर आईला सांग एक बंदूक घे आणि गोळी घाल माझ्या डोक्यात, म्हणजे विषय संपेल. दादा तू प्लीज वेड्यासारखं परळू नकोस. अद्याप अगं आता आई नाही बोलली ना तर खरंच वेळ लागेल मला. अद्याप तू बोल ना आईशी प्लीज. मला खात्री आहे तुझं ऐकेल आई. तू प्लीज आईला बाहेर यायला सांग ना. सुमनताई, ही साडी आणली आहे बरं का तुमच्यासाठी. कशाला उगाच? अहो घ्या घ्या. आणि अण्णा हे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस तुमच्यासाठी. अहो आपल्यात पद्धतच आहे तशी. काय कशाला काय म्हणे काय सुरू आहे तुमचं हे सगळं? असं काय करताय अण्णा? आता शेवटची बोलणी करायची म्हणजे रिकाम्या हाताने कसं येणार नाही का? आणि पद्धतच आहे ती. घ्या ना घ्या. हा म्हणजे आज अचानक कशासाठी? अहो चांगल्या गोष्टींसाठी वेळ काळ बघू नये. आता साखरपुडा होता राहिला, नाहीतर त्याच दिवशी देणार होतो आम्ही या भेटवस्तू. आणि आता तीच बोलणी करायला आलो आहोत की लग्न कधी करूयात. लवकरात लवकर करूया. अहो म्हणून तर ह्या सगळ्या भेटवस्तू आणल्यात ना. घ्या अण्णा घ्या. पण काय काय घाई का करताय तुम्ही इतकी? काय घाई काय तुम्हाला? आलेले काय चांगलंय तुमचं? हे काय भेटवस्तू काय, शर्ट पीस काय, पॅन्ट पीस काय? सध्या आमच्या घरी काय सुरू आहे तुम्हाला माहिती आहे का? कल्पना आहे तुम्हाला? कालपासून हिची तब्येत बरी नाही, बरं वाटत नाही आहे तिला. आणि हे काय तुमचं काय चाललंय? पण तुम्ही असे अनपेक्षितपणे कोणाच्याकडे गेलात तर त्यांना अवघडल्यासारखं होणार नाही? हा जरा विचार करून बघा ना. आमच्याही काही अडचणी असू शकतात नाही का? अडचण पैसे त्याच्याशिवाय दुसरी कुठली अडचण असू शकत नाही जगामध्ये. आर्थिक अडचणीशिवाय दुसरी अडचण असू शकत नाही का? माझ्या मुली जन्माला आल्यापासून त्यांच्या आईनं प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. पण आमच्या काही वैयक्तिक अडचणी आहेत आणि त्या अडचणी तुम्हाला सांगणे एवढ्या आपण काही जवळ आलेले नाही आहेत अद्याप. हा मी सांगतो तुम्हाला कधी भेटायचं आपण पुन्हा त्या मी सांगतो. तेव्हाच आपण लग्नाची तारीख वगैरे सुद्धा ठरवू. हा नाही माफ करा, थोडंसं स्पष्ट बोलावं लागलंय मला. नाही हे म्हणजे आता अहो एवढं आम्ही तुम्हाला भेटायला आलो आणि आता तुम्ही असं अचानक सांगताय की अडचणी आहेत. अगं बरोबर आहे ना, आपण अचानक आलो नाही का? ऍक्च्युली आपण सांगून यायला हवं होतं. गौतम, यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव. तू आधी अण्णांची परमिशन घे आणि मग येत जा भेटायला. हा म्हणजे गैरसमज होणार नाहीत. आणि असंही आता काळजी कशाला? लग्न तर ठरलंच आहे ना तुझं, हो की नाही अण्णा? त्या आहेच बरोबर. आता काय अण्णा म्हणजे आपलं नातं विधिवत पूर्ण झालं नसलं तरी अण्णा आपण मित्र आहोत ना. मित्र या नात्यानेच तुम्हाला विचारतोय. म्हणजे खरंच काही अडचण आहे का? काय ना अण्णा, गौतमचं एक स्वप्न आहे म्हणून तो तुम्हाला एवढा उतावळे दिसत असेल, पण तो तसा अजिबात नाहीये. आता माझा मुलगा म्हणून मी हे बोलतोय असं नाहीये.
पण गौतम सारखा जावई तुम्हाला शोधून सापडणार नाही बघा. म्हणजे अण्णा तुम्ही आणखीन दुसऱ्या कोणाचा विचार करताय असं तर काही नाहीये ना? असं काही नाहीये. आम्ही दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही. लग्नाला नकार देतोय का आम्ही? दिलाय का? मग चहा घेताय ना, बसा ना. हो, नाही म्हणजे चहा घेऊन आम्ही निघतोच. तरी मी तुला सांगितलं होतं ना की इथं येण्यापूर्वी नाही ठीक आहे, घरी जाऊन बोलू. हा बाबा या चहा घेऊया. हो. थँक्यू. आई आई बाहेर ये ना प्लीज. आई तू ऐकतेस ना? आई तुला शपथ आहे माझी, तू जोवर बाहेर येत नाहीस ना मी इथेच उभी राहणार आहे अशीच दरवाजापाशी. ऐकतेस ना? आई मी कुठे चालणार नाही. या तू स्वतःला जी शिक्षा देतेस ना तीच मी पण भोगीन. मी पण नाही काही खाणार पिणार, पाण्याचा एक घोट नाही पिणार मी. आई ये ना बाहेर प्लीज. आई म्हणजे काय खेळणं वाटलं का रे तुम्हाला? फिरवली चावी की वाजला खुळखुळा. तुम्ही म्हणालात बाहेर ये की आईने धावत बाहेर यायचं. तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी खोटं बोलायचं आणि मग नंतर मलाच इमोशनल ब्लॅकमेल करायचं. नाही ग आई, हे बघ तुला कोणीही इमोशनल ब्लॅकमेल करत नाहीये. आई आमची चूक झाली, आम्ही ऍक्सेप्ट करतोय ना. तू ये ना बाहेर प्लीज, बोल ना आमच्याशी. हे बघ आय प्रॉमिस असं परत नाही होणार. प्लीज बाहेर ये प्लीज. दादा आई काय? आई 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 अगं ऐक ना. आई 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 ऐक ना. आई बाबा असताना तू जशी राहायचीस, जशा साड्या नेसायचीस, तू जशी हसायचीस, आनंदी राहायचीस, मला अगदी तशीच आई हवी आहे परत. आता तू रडायचं नाही, हसत राहायचं आणि लोकांनी काही नावं ठेवली तरी लक्ष देऊ नकोस. मी नेहमी तुझ्यासोबत. काय आहे आणि का? तुला माहिती आहे ना मला नाही आवडत तुला हे असं बघायला. मला माझी तीच आई हवी आहे. सुंदर हसरी आई. असं नको ना करूस. बोल्यापेक्षा ही शिक्षा जास्त भयंकर आहे. आई थांब ना. आई आई अगं माझ्याकडे बघ तरी. आई 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 थांब ना प्लीज. चुकलो, माफ कर मला. तू तू म्हणशील तसं वागायला तयार आहे आम्ही, पण एवढी मोठी शिक्षा नको देऊस ना. आई आई प्लीज. आई असं नको वागूस ना.
मी चुकलो, आम्हाला माफ कर ना ग. तू तू असं स्वतःला एकटं नको ना पाडूस. अगं आम्ही तुझी मुलं आहोत ना. तुला तुला जी शिक्षा द्यायची आहे ना ती आम्हा तिघांना दे, पण तू स्वतःला नको ना कोंडून घेऊस प्लीज. आई चूक माझ्या एकट्याची आहे, फक्त माझी. दादा आणि आद्याची खरंच काही चूक नाहीये ग. आई काय हो, काय अचानक काय झालं तुम्हाला? मी जे केलं ना ते योग्यच केलं. द्या. अहो काल रात्रीच आपलं ठरलं ना, त्यांना भेटूया, लग्नाची तारीख ठरवूया. समोरून स्वतःहून ते आले तर केवढे वैतागलात. याला वैताग नाही म्हणत सुमन, मी प्रॉपर चिडलो होतो त्यांच्यावर. तेच म्हणते मी, एरवी तुम्ही अगदी शांतपणे बोलता, आज अगदी काय झालं होतं? आपलं काय ठरलं होतं? तुम्हाला व्यवस्थित बरं वाटलं की या विषयावर बोलायचं आपण. अहो बरी आहे की मी आता. या विषयावर सुद्धा बोलणं झालंय आपलं. कोण डॉक्टर, कोण मी आहे ना. मला एक सांगा, त्यांना कल्पना तरी होती का की मी आजारी येते? त्यांना कसं कळणार? अरे पण मी सांगत होतो ना, पण ऐकण्याची तयारीच नव्हती त्यांची. मला एक कळत नाही, हे असं कोणाकडे न सांगता जाणं, समोरच्या माणसाचा विचारच न करणं योग्य आहे का? कसली घाई कसली एवढी? साधा आपण कोणाकडे गेलो, घरावर सारी नजर टाकली तरी घरातलं वातावरण कसं आहे, काही कोणावर काही ताण आहे का कळू शकतं आपल्याला. बाजूला औषधं ठेवलेली होती, आल्या आणि बसल्या पसारा मांडून. पॅन्ट पीस काय, शर्ट पीस काय, काय भेटवस्तू काय. मी सांगतोय त्यांना, सुमनला बरं वाटत नाहीये. याला इनसेन्सिटिव्हिटी म्हणतात. अहो सगळं जग तुमच्यासारखं सेन्सिटिव्ह नसतं. पण माझं घर हे माझं जग आहे आणि इथले काही नियम आहेत, इथल्या काही बाउंड्रीज आहेत, त्या त्यांना कळायला हव्यात, म्हणून तसा वागलो. तुम्ही काही काळजी करू नका, मी करेन, उद्या फोन करेन आणि शांतपणे बोलेन त्यांच्याशी. आणि पण त्यांची चूक त्यांच्या लक्षात यायलाच हवी. नात्यातल्या या बाउंड्रीज आत्तापासूनच स्पष्ट झालेल्या बऱ्या. बरं बाई. आणि एक गोष्ट लक्षात आली का सुमन तुमच्या? त्या गौतमच्या आईच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. घाईघाईत निघाले असतील. अहो बऱ्याच बायकांना आंघोळ करताना मंगळसूत्र काढून ठेवायची सवय, राहिलं असेल चुकून. आपण कोणाकडे जातोय हे सगळं लक्षात नको यायला, एवढी कसली घाई? ठीक आहे, मला आपलं गोष्ट खटकली म्हणून सांगितलं मी तुम्हाला. चला मी निघतो आता क्लिनिकला. या. आणि दुपारी मी गोळ्या घेणार आहे आणि माझी तब्येत बरी आहे आता, तुम्ही काळजी करू नका बरं. या. चला. तू स्वतःला आणि या दोघांना अशी शिक्षा नको ना देऊस. तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी, पण आई प्लीज तू असं नको ना ग वागूस. बोल ना आमच्याशी. तुमची आई मेली. ही जी जिवंत आहे ना, ती फक्त यांची बायको आहे.
दादा, हे सगळं काय होऊन बसलंय? आपल्याच बाबतीत का होतंय सगळं? दादा, तू काहीतरी कर प्लीज. तुलाच सावरायला लागणार आहे आता सगळं.